कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र हे शेती, फाउंड्री, हस्तकला आणि सहकारी चळवळींच्या समन्वयाने विकसित झाले आहे. कोल्हापुरी गूळ, चप्पल आणि फाउंड्री कास्टिंग यांनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलं आहे. आव्हाने असली तरी मेक इन इंडिया, सरकार आणि सहकारी उपाययोजनांची भक्कम साथ मिळाली तर कोल्हापूरचे उद्योग क्षेत्र भविष्यातही गरुड भरारी घेईल. कोल्हापूरच्या मातीत असलेली उद्योजक योगक्षमतेमुळेच दक्षिण काशी ही सांस्कृतिक ओळख ते औद्योगिक हब ही आर्थिक ओळख निर्माण झाली. ती कायम ठेवण्यासाठी येथील उद्योगांच्या मागण्यांकडे सरकारी स्तरावर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत तरुण भारत संवाद तर्फे बुधवारी आयोजित राऊंड टेबल चर्चासत्रात मान्यवर उद्योजकांनी व्यक्त केली. या चर्चासत्रात स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भारत जाधव, उद्योजक इंद्रजित दळवी, मंगेश पाटील, श्रीकांत पोतनीस, संग्राम पाटील, विद्या माने, अजिंक्य तळेकर यांनी सहभाग घेतला. एक तरुण भारताची एक वेगळी परंपरा अशी आहे की एखादा प्रश्न असेल कोल्हापुरातली एखादा प्रश्न, एखादी घडामोड किंवा भावी आयुष्य ह्याच्यात काय काळात काय होणार आहे याचा आढावा घेण्यासाठी आम्ही तर बातम्या स्वरूपात समजते, कळते, अमुक किंवा एखाद्या सोर्सकडून देतोच. पण प्रत्यक्षात आता उद्योगाचा प्रश्न असेल तर उद्योजकांना त्यातले जे अंतरंग आहे ते उलगडवून सांगितलं तर ते खूप म्हणजे जवळजवळ 90% खरं असतं की तेच. आणि आम्ही कुणाकडून तरी माहिती घेऊन आम्ही त्याच्यावरचं मत तयार करणं किंवा अग्रलेख लिहिणं असंही समजा त्यात थोडा फरक पडतो. म्हणून इथं परंपरा हीच आहे की ज्याच्याशी संबंधित विषय आहे अशातल्याच व्यक्तींना इथं स्थान दिलं जातं, त्यांच्याकडून हे सगळं ऐकून घेतलं जातं. आणि याचा अजिबात कुठं आरोप प्रत्यारोप समोरासमोर बसून कुठल्या अधिकारी किंवा अशा स्वरूपाचं नाही. त्यांनी फक्त चांगल्या याच्यासाठी आपण काय करू शकतो यावर बोलायचं आहे. आत्तापर्यंत आम्ही अगदी वेगवेगळे बर्निंग इश्यू अशा पद्धतीनेच गेले. नाहीतर अशी चर्चासत्र म्हटलं की एक समोर उलटा बसवायचा, दुसरा त्याच्यासमोर, जेणेकरून हे रंजक करायचा प्रयत्न केला जातो. आम्ही असं अजिबात नाही. हद्दवाढ कृती समितीला पण आमने सामने आणले, पण असंच सांगितलं तुम्ही तुमची बाजू 100% ठासून सांगा, त्यात काय हे नाही. पण हे कशी चूक आहे, ते कशी चूक आहे वगैरे असं नाही. आणि ती परंपरा जोपत आज आपण कोल्हापूरच्या उद्योग विश्वाकडं आज आलेलो आहे. म्हणजे मगाशी आम्ही बोलताना जाधव सरांशी वगैरे बोलताना की कोणतीही तांत्रिक त्या काळातली अगदी सुरुवातीच्या काळातली कुठली तांत्रिक पदवी नाही, कुठला तांत्रिक असं कुठला अभ्यासक्रम नाही, तरी एक काहीतरी एक आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक रुजलेली इथं कोल्हापूरकरांच्या ह्याच्या आहे. त्यातून इथं एवढी मोठी उद्योगाची नगरी स्थापन झाली. मी तर बघितलेलं आहे उद्यमनगरात, साहेब तुम्ही बघितलेलं असाल ते, म्हणजे तट्ट्याचे शेड, पत्र्याचे शेड होते आणि असे ज्यात लेत लागलेले असायचे, माणसं काम करायची. आणि तसं तट्ट्याच्या ह्याच्या शेडमधून आता पंचतारीख आपल्या इथं इंडस्ट्री उभी राहिली, इथंपर्यंत आपण पोचलेलं आहे. तर या मनात भविष्यात काय व्हावं किंवा तुम्ही मगाशी म्हटला की आम्हाला असं वाटतं पण ते आमची खतखत कुठं येतच नाही, अनेक कारणं असतील त्याला, तर ती तुम्ही व्यक्त करावी, एखादी चांगली सूचना द्यावी. काय चुकत असेल कुणाचं सरकारी योजनांचं वगैरे तरी सांगावं. त्याला उद्या आपण अगदी एक आम्ही त्याचा तुमच्या सगळ्या चर्चेचा एक मध्य काढतो, त्याचं लीड करतो आणि खाली तुमच्या नावावर तुमची भूमिका, तुमच्या नावावर तुमची भूमिका आणि फोटो असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही अगदी छानपैकी याचं हे सांगावं. नमस्कार, मी राजू पाटील, चेअरमन शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, शिरोली, कोल्हापूर. तर आत्ताचा जो विषय आहे ह्या विषयाला अनुसरून कोल्हापूरसाठी भविष्यामध्ये आपल्याला जर ज्या लेवलनं औरंगाबाद, ज्या लेवलनं पुणे आपल्याला प्रगती केलं, त्या लेवलनं जर जायचं असेल तर कोल्हापूरमध्ये एखादा मोठा उद्योग, मग तो शासकीय असू दे किंवा खाजगी असू दे, मल्टीनॅशनल कंपनी असू दे, असा एखादा मोठा उद्योग कोल्हापुरात येणं गरजेचं आहे. आणि त्या उद्योगासाठी पूरक सगळ्या गोष्टी कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे कुशल मनुष्यबळ आहे, त्यांना लागणारी ॲन्सिलरी युनिट कोल्हापूरमध्ये भरपूर आहेत. आणि अशा दृष्टीनं जर एखादा गव्हर्नमेंटचा जरी उद्योग जर कोल्हापूरमध्ये आला तर मग तो डिफेन्स असू दे किंवा मल्टीनॅशनल कंपनी असू दे, अशा लेवलनं जर कोल्हापूरमध्ये एखादी जर इन्व्हेस्टमेंट झाली चांगल्या पद्धतीनं तर कोल्हापूरची प्रगती निश्चितपणे औद्योगिक प्रगती भविष्यामध्ये होईल असं मला वाटतं. त्याच्याबरोबर बऱ्याचशा सुविधासुद्धा, म्हणजे भौतिक सुविधासुद्धा कोल्हापूरमध्ये होणे गरजेचं आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टीसुद्धा आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसारख्यासुद्धा गोष्टी कोल्हापूरमध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्या लेवलला जर कोल्हापूरमध्ये काम झालं तर निश्चितपणे कोल्हापूरमध्ये एक चांगलं
उद्योगनगरी म्हणून कोल्हापूर पुढे येण्यास वावगं ठरणार होईल असं मला मनापासून वाटतं. आणि तेवढी कॅपॅसिटी कोल्हापूरमध्ये निश्चितपणे आहे. आणि कोल्हापूरच्या आत्तापर्यंतच्या ज्या वाटचालीमध्ये जो काही उद्योजकांच्या स्वतःच्या मेहनतीनं झालेलं कोल्हापूर आहे आणि एवढी उद्योग नगरी कोल्हापूर मला वाटते महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरसारखी कुठलीही नसेल असं मला वाटतं. फक्त बाकीच्या ज्या उद्योगनगऱ्या ज्या पुढे गेल्या त्या फक्त बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर तिथली मॅनपॉवर आणि त्यांचं हे गव्हर्नमेंटनं दिलेल्या सुविधामुळं फक्त कोल्हापूरला जागेचा एक विषय आहे. आणि जागेचा विषय जर कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंटने जर सॉल्व्ह झाला तर कोल्हापूरसुद्धा पुन्हा औरंगाबादसारखं उद्योगनगरी म्हणून नावारूपास येईल असं मला वाटतं. तुम्ही आता उल्लेख केला कोल्हापूरच्या उद्योजकांना स्वतः हातपाय मारत इथंपर्यंत मजल मारलेले आहे. तर जे हे शासन चालवणार आहे किंवा हा राज्य जे चालवणार आहे ते राजकीय त्या इच्छाशक्तीचा कुठंतरी कमी पडतात. कमी पडणं हा शब्द जाऊ दे, पण त्यांना हे काय अजून त्यातलं कळालं की नाही किंवा ते काय करतात. राजकीय लोकांनी सुद्धा प्रयत्न करायलाच पाहिजेत. हे निश्चितपणे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि त्या लेवलनं प्रयत्न व्हायलाच पाहिजे. आणि बाकीच्या ठिकाणी ज्या झाल्यात त्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावरतीच मोठ्या झालेल्या उद्योगनगरी आहेत असं मी म्हणेन. औरंगाबादसारखी जर तुम्ही पकडली तर ती राजकीय इच्छाशक्ती आणि लोकल लोकांचा सुद्धा त्याला मिळालेला पाठिंबा या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी एकाच हातात हात घालून जर पुढं आल्या तरच निश्चितपणे ह्या गोष्टी होऊ शकतील असं मला वाटतं. त्यामुळे राजकीयसुद्धा लोकांनी यासाठी प्रयत्न निश्चितपणे करणे गरजेचं आहे. कोल्हापूरमध्ये आत्ता 4 ते 5 इंडस्ट्रियल एरिया आहेत. त्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मला वाटतं 1000च्या वर एक स्मॉल स्केल इंडस्ट्री असण्याची शक्यता आहे. त्यांना आता एक प्रश्न भेडसावता येतो स्किल्ड मॅनपॉवरचा. स्किल्ड मॅनपॉवरसाठी शासनाकडून काहीतरी मदत म्हणण्यापेक्षा काहीतरी एक स्मार्ट थिंकिंग करायला पाहिजे. आम्ही जपानला जातो आहे किंवा चायनाला वगैरे पण जाऊन आलो. तिथं शाळेमधूनच 5th किंवा 6th ग्रेडपासून टेक्निकल एज्युकेशन त्यांना थोडं देतात. आज जे गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेलं आहे की मिलिटरीचं थोडं ट्रेनिंग काहीतरी देणार आहे त्या पद्धतीनंच थोडं टेक्निकल पण हे झालं पाहिजे. गव्हर्नमेंटकडून त्याची साथ मिळाली पाहिजे. आणखी आता उत्पादन खर्च जो आहे तो खर्च वाढत आहे. कस्टमरकडून तो तसा दर वाढून मिळत नाही. त्यामुळे ऑप्टिमायझेशनसाठी आपल्याला प्रोडक्टिव्हिटीसाठी ऑटोमेशन वगैरे करायला सगळ्यांना खूप गरजेचं आहे. ते करत असताना स्किल्ड मॅनपॉवर खूप कमतरता भासणार आहे. हे लवकरच त्याच्यात काहीतरी मार्ग काढला. स्मॅकची स्वतःची ITI हे आहे पॉलिटेक्निक आमचं आहे ते पण चालूच आहे. दादू सर आत्ताच एक सद्यस्थिती हे तुम्ही सांगितली तर आता जे अनेकाचे बघता की परदेशी इथं शिकून म्हणजे इथली मुलं जायलाच पाहिजे त्यांनी जगाच्या सगळ्या पादाक्रांत बरोबर पाहिजे. पण आपल्या इंडस्ट्रीला उपयोगी पडतील अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम या परिसरात आहेत का कॉलेजला? हो आहेत ना सर. नो प्रॉब्लेम. आता आपलं ITI तर कोल्हापूरचं इतकं चांगलं समजलं जाते की तिथले तयार झालेली आहे. कोल्हापूर डिप्लोमा पण चांगले डिप्लोमा हे पण चांगले आहेत. कॉलेजेस पण चांगले आहेत. आणि IIT पुण्या मुंबईत पण आपलं कसं लांब नाही आहे. पुण्या मुंबईत तिथं पण चांगले आहेत. अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तिथून पुढं इंडियाचं GDP खूप वाढणार आहे. इंडस्ट्रीला आणखी वाव आहे. बरेच इंडस्ट्री पण येऊ घातल्या स्मॉल स्केल. इंद्रजित दळवी अमृता इंडस्ट्रीज म्हणून शिरोलीमध्ये आमचं प्लांट आहे. आमचा इंडियामध्ये आणि US मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. सो मी जे आत्ता बघतो आहे इथं की आपल्या शिरोली MIDC असू दे, गोकुळ शेगाव 5 स्टारमध्ये तर याच्यामध्ये एक्सपोर्टर्स बरेच आहेत. आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी गव्हर्नमेंटनं काही गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे इथं, जे की आणायला पाहिजे तिथं. की आपल्या इथं आता SEZ आपल्या ह्या इथून ते मला वाटते साताऱ्यापर्यंत SEZ नाही आहे. तर SEZ असणंही गरजेचं आहे. फिमाचे नॉर्म्स काही स्ट्रिक्ट आहेत. ते थोडंसं लिबरल कसे करता येतील किंवा होण्यासाठी इथं एक पाठपुरावा आपल्या असोसिएशन थ्रू किंवा याच्या थ्रू केला पाहिजे. आणि जसं यांनी सांगितलं की कुशल मॅनपॉवर जे की स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे की एक्सपोर्टचे जे काय जी क्वालिटी आपण म्हणत असतो डोमेस्टिक आणि एक्सपोर्टमध्ये आपण जी क्वालिटी बघत असतो तर ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी डेफिनेटली त्या
अशा लोकांची आपल्याला गरज आहे आज इंडस्ट्रीजमध्ये. आणि टॅरिफमुळं नो चायना हा जो काही नरेटिव्ह आत्ता चालू आहे याच्यामुळे आपल्या ऑटो हबला चांगले दिवस येण्याची खूप दाट शक्यता आहे. सो त्या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे आत्ता. आणि नवीन टेक्नॉलॉजी ज्यावेळी आपण आणत असतो त्याच्यासाठी काहीतरी बाबा ज्या मशीन्स आपण बघत असतो, काही 6 ॲक्सेस वगैरे मशीन ज्यावेळी इम्पोर्ट करत असतो त्याच्यामध्ये काहीतरी ड्युटीजमध्ये कशा आपल्याला बेनिफिट किंवा आपल्याला जे काही फ्री ट्रेड जे काय कंट्रीज आहेत तिथून आपण कसे आणू शकतो मशीन, किंवा हे प्रमोशन बाबा आपल्या उद्योजकांच्यात जाण्यासाठी तिथं थोडासा हातभार लावला पाहिजे, जी की बाबा चांगल्या टेक्नॉलॉजी फ्री ट्रेडमधनं म्हणजे फ्री कस्टम ड्युटी बाबा आपल्याला इथं फ्री होऊ शकेल अशा कंट्रीजमधनं आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. सगळ्यात प्रथम तरुण भारतच्या मॅनेजमेंटचा आम्ही आभार मानतो की आम्हाला उद्योजकांना असं एक व्यासपीठ आपण उत्पन्न करून दिलं ज्याच्यावर आम्ही आमच्या व्यथा आणि कथा मांडू शकतो. तर त्याबद्दल मला वाटते सगळ्या उद्योजकांनी टाळ्या वाजवून आपण तरुण भारतच्या मॅनेजमेंटचं कौतुक करूया. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मला वाटते राजू पाटील पण म्हटले, तुम्ही पण म्हटलात की कोल्हापूरचा जो उद्योजक आहे ना त्याची एंटरप्रेन्युअरशिप स्किल जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि चांगली आहे. त्यामुळेच आजच्या देखील या घडीला या जिओपॉलिटिकल टेन्शनमध्ये या ट्रेड वॉरमध्ये देखील कोल्हापूरचा उद्योजक बऱ्यापैकी चांगल्या तऱ्हेनं पाय रोवून आज इथं उभा आहे आणि आपल्या उद्योगवाढीचा प्रयत्न तो करत आहे. सगळ्यांनीच आत्ता मुद्दा मांडला तो स्किल्ड मॅनपॉवरचा आणि तो निश्चित भेडसावणारा प्रश्न आहे. प्रत्येक म्हणजे स्मॉल स्केलच असं नाही, मीडियम स्केल असेल, लार्ज स्केल असेल, प्रत्येक ठिकाणी हा भेडसावणारा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये मला वाटतं शासनानं भरपूरसा प्रयत्न करत आहे स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. मगाशी आपण म्हटलात की कोल्हापूर ITI सगळ्यात प्रसिद्ध ITI आहे, तर त्या ITIचं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी चेअरमन मीच आहे. तर आम्ही पाहतो आहे तिथे की स्किल डेव्हलपमेंट आपण ज्यावेळी वेगवेगळे प्रयोग आम्ही तिथं विविध सरकारी योजनांच्या मार्गानं आपण ते स्किल डेव्हलपमेंटचा प्रयत्न करतो आहे. पण याच्यामध्ये जरा इंडस्ट्रीनं देखील सहभाग दाखवणं गरजेचं आहे, कारण इंडस्ट्रीचा सहभाग या स्किल डेव्हलपमेंटच्या प्रोग्रॅममध्ये कमी राहतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण ज्यावेळी ॲप्रेंटिससाठी मुलांसाठी पोझिशन्स देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी इंडस्ट्री जास्त पुढाकार घेऊन या गोष्टी करत नाही आहे आणि मग त्यांना योग्य मोबदला देणं पण आपलं काम आहे. ते योग्य मोबदला नसल्यामुळे आजची तरुण पिढी जी इथली आहे ती मुळात या इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये पडण्याच्या दृष्टीने उत्सुक नाही आणि जी थोडी बहुत उत्सुक असती त्यांना मग पुन्हा मुंबईचं जर क्रेज लागतं की तिथे पगार जास्त आहे, हे जास्त आहे म्हणून आम्ही तिथं जावं. तर ह्या गोष्टीला देखील माध्यमाच्या रूपातनं आज इंडस्ट्रीने देखील विचार केला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त या तरुण पिढीला इथेच कसं एम्प्लॉयमेंट जनरेशन करायच्या दृष्टीने आपण त्यांना उद्युक्त करू शकू. आणि स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने प्रत्येक असोसिएशन्स आहेत, म्हणजे आता स्मॅकचं तर स्वतःचं ITI आहे, मॅकनं देखील आता स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. तर तिथे देखील विविध कंपन्यांचे CSRच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या असतील किंवा बाहेरच्या असतील आपण जर चांगल्या पद्धतीचे काही मॉड्यूल्स डेव्हलप करू शकलो आणि तिथं मग आपण इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लोक जर देऊ शकलो तर मला असं वाटतं की आपल्याला पण रेडीमेड प्रॉडक्ट मिळू शकतील की जे आपल्याला लाँग टर्म कामाला उपयोगी येऊ शकतील. आणि आजच्या या ट्रेड वॉर आणि या जिओपॉलिटिकल कंडिशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अस्पष्ट आणि आता हे असल्यामुळे जराशी एक संदिग्ध वातावरण आज जरी उद्योगधंद्यामध्ये असलं तरी मला वाटतं एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी या गोष्टी क्लिअर होतील आणि पुन्हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालना याला मिळू शकेल. China+1चा जो काय यांनी दळवी सरांनी उल्लेख केला, China+1 हे म्हणायला सोपं आहे पण ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायला फार अवघड आहे. आजच तुम्ही पाहिलं रेअर अर्थ मॅग्नेट्सचं चायनानं इम्पोर्ट रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे. तर आज सगळ्या 2 व्हीलर 3 व्हीलर इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरर्सने गव्हर्नमेंटला प्रेझेंटेशन दिलं आहे की काही मॅन्युफॅक्चरिंग तर येत्या 2-4 दिवसातच बंद पडणार आहे किंवा मग पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंतच मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. तर अशा या सगळ्या ऑप्शन्समध्ये आपल्याला काम करत असताना सगळ्यांनी एकजुटीनं मगाशी म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून पॉलिटिकल विल पॉवर असेल किंवा इंडस्ट्रीयल असेल या सगळ्यांनी एकत्रितपणे जर या गोष्टी टॅकल करायचा प्रयत्न केला तरच आपल्याला कोल्हापूरला ती जी उद्यम नगरीची सुरुवात कोल्हापूरपर्यंत जी आहे ती निश्चितपणे आपल्याला इंडिया लेवलवर आणि परत इंटरनॅशनल लेवलवर पण नेण्याच्या दृष्टीने चांगला प्रयोग करता येईल
आपल्याकडं जे स्मॉल स्केलची जी नंबर्स आहेत ते जास्त आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला एक्सपोजर द्यायच्या दृष्टीने त्यांना चांगल्या तऱ्हेनं एंटरप्रेन्युअरला पण ट्रेन करणं ही देखील आज एक मोठी जबाबदारी आहे. कारण बऱ्याचशा लोकांचा काम करण्याची तयारी असती, काम करत असतात, पण आर्थिक नियोजन व्यवस्थित न राखल्यामुळे जे काही त्यांना अडीअडचणी येतात आणि त्यामुळे ते उद्योगधंदा बंद करण्याच्या दृष्टीने विचार करावा लागतो त्यांना. तर त्यांना देखील ट्रेन करणं म्हणजे नुसतं स्किल्ड मॅन पॉवर ही मशीनवर काम करणारी नसून एंटरप्रेन्युअरला देखील चांगल्या पद्धतीनं शिक्षण देणं, त्याकरता या ज्या काय मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, इंजिनिअरिंग असोसिएशन्स आहेत, त्यांनी एकत्रितपणे काही प्रयोग केले तर त्याचा निश्चितपणे उपयोग आपल्या लघु आणि सूक्ष्म उद्योजकाला देखील होऊ शकेल अशी मी आशा व्यक्त करतो. कोल्हापूर सेल्फ सफिशियंट असताना प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये उतुंग भरारी मारलेली आहे. ते तुम्ही आता सगळेजण जाणताच आहात. इथं सगळ्यात कमी पडतो तो लेबर, जो लेबर स्किल लेबर किंवा अनस्किल्ड लेबर इंडस्ट्रीसाठी लागतो तो फार कमी पडतो. एक तर पूर्वीची घटना अशी होती की आपला ऑपरेटर आपल्या मुलाला ऑपरेटरच करायचा, आज तो इंजिनियर करतो आहे. त्यामुळे तो इंजिनियर होऊन बाहेर जातो आणि बऱ्याच वेळेस सॉफ्टवेअर म्हणजे एवढं चांगलं हे घेऊन इंजिनिअरिंग बी करायचं आणि नंतर ते सॉफ्टवेअरकडे डायव्हर्ट व्हायचं. हे फार मोठं घातक आहे आमच्या इंडस्ट्रीला. कोल्हापुरात फाउंड्री बरोबर इतर देखील उद्योग आहेत. फूड इंडस्ट्री आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, रबर इंडस्ट्री आहे. तर ह्या सगळ्यांना जर कमी काय पडत असेल तर लेबरच कमी पडते. स्किल लेबर मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि असोसिएशन म्हणून आम्ही बराच प्रयत्न करतो. आता कॉमन फॅसिलिटी सेंटर्स डेव्हलप झालेत प्रत्येक ठिकाणी आहेत. स्मॅकमध्ये आहे, गोशिमामध्ये आहे, मॅकचं होऊ घातलेलं आहे. आम्ही प्रयत्न करतो हे करायचं. स्मॅकचं ITI फार चांगल्या पद्धतीने चाललं आहे, तिथून चांगले ऑपरेटर्स निर्माण होत आहेत. खरं तसंच इकडे आम्ही गोकुळ शिरगावमध्ये केलेलं कॉमन फॅसिलिटी सेंटर, त्याच्यामध्ये जर आम्ही सगळ्या ज्या KIT, DKT किंवा इस्लामपूरचं ते RIT या सगळ्या इन्स्टिट्यूट जे डीम युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या सगळ्यांशी आम्ही टायअप करून घेतलेलं आहे की जो इंजिनियर पूर्णपणे फ्रेश मार्क याच्यामध्ये येईल, नोकरीमध्ये येईल, त्याच्यापेक्षा शेवटची 2 सेमिस्टर त्याला आम्ही आमच्या ठिकाणी ट्रेन करू अशी संकल्पना घेऊन या सगळ्या इन्स्टिट्यूटची टायअप केलं होतं. खरं म्हणावं तसं ते क्लिक झालं नाही, म्हणावं तसं त्याला सपोर्ट देखील मिळाला नाही. एवढंच काय, आम्ही शेवटच्या 2 सेमिस्टरला या लोकांना स्टायफंड पण देऊ अशी देखील योजना केली होती. ती दुर्दैवानं हे झाली नाही, क्लिक झाली नाही. मला वाटतं स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून ऑपरेटर निर्माण करायचं, शिवाय इंजिनियर्स निर्माण करायचं, हे करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. धन्यवाद. की तो राजकीय इच्छेचा प्रश्न म्हणजे अशानं नाही की तुमच्याकडून तुम्हीच बोलावं अशा पण नाही. किती गरज आहे म्हणजे आणखी जरा मार्ग सुकर होईल. हे बघा, कुठल्याही इंडस्ट्रीला किंवा कुठल्याही क्षेत्राला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर त्याला स्वतःच्या याच्यामध्ये गती मिळते. जर इन्फ्रास्ट्रक्चर, आता उदाहरणार्थ आमचे जे काय प्रॉडक्ट्स आहेत हे 7 समुद्र पार न्यायचे आले तर त्याला पोर्ट लागतं. आणि JNPTची काय अवस्था आहे ती तुम्हाला चांगली माहिती आहे. आम्हाला चांगलं पोर्ट मिळत नाही. ते जयगड बंदर आहे, तर त्याला पोचणारा रस्ता म्हणजे 10 चाकी ट्रक त्याच्यावरून जाणंच शक्य नाही अशी परिस्थिती. तुम्ही बघितलं असेल हातकंबा ते जयगड कितीतरी ॲक्सिडेंट म्हणजे ट्रक कंटेनर पलटी झालेलं दिसतात आपल्याला. हे सगळं हे मध्यंतरी जो विजेचा प्रश्न होता का आज करून गोकुळ शिरगावमध्ये बरेचसे उद्योजक कर्नाटकात जाणार की ते, कारण लोकमतला आम्ही असं आम्ही ते भरपूर वेळेस आपल्याला ते आता काय केलं म्हणजे ते हातकिडा होता का नेमकं खरोखर तिथे गेलेले कर्नाटक म्हणजे नेमकं ते काय इश्यू आहे. आता आपण एकत्र सगळे आलोय. कर्नाटकानं त्या घाटात MIDC काढली, म्हणजे कर्नाटकानं जे प्रॉमिस केलं ते केलं. आता तिथं कुठल्या उद्योजकानं जावं आणि कारखाना काढावा हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक उद्योजकाचा प्रश्न आहे. आणि तो हक्की नव्हता. काय सगळीच राज्य दिली मोठ्यापासून खालीपर्यंत सुरू विषय तो नाही. विजेचं जे कमिटमेंट केली की नाही, आपण काय म्हणतो इथे वीज महाग आहे म्हणून आम्ही तिकडे निघालो. एकच त्यात मुद्दा एकच, इकडं पण नाही तिकडं पण नाही.
भारतात सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट रेट हा महाराष्ट्राचा आहे. आणि यावेळी आयोगानं निर्णय घेतला तर तो निर्णय रिव्हर्स. बरोबर, आपला सगळ्यात मोठा मुद्दा आहे हा. सगळ्यात मोठा मुद्दा आपण विषय कोणीतरी काढला असता, पण हा भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट रेट आज महाराष्ट्राचा आहे आणि हा गेले 15 ते 20 वर्षापासून हायेस्ट आहे. काही त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न राजकीय लोकांनी याच्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला ते टप्प्याटप्प्याने आतापर्यंत नाही, आता आयोगानं तेच सांगितलं ना, आता इथून पुढे होईल MERCने डिक्लेअर केलं की टप्प्याटप्प्यानं कमी. असं नाही, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, त्यांच्या लोकांनी प्रयत्न केला नाही ना. जे काय उद्योजकता जी अंगीभूत लागते ना ती नाही. ती नाही, त्याला काय करणार, त्याला पर्याय नाही ना. शिरोली, गोपीशिरगाव आणि कागल फाउंड्री भरपूर आहे. याच्यापेक्षा जास्त इचलकरंजीमध्ये 225 मेगावॅट त्यांना वीज लागते, सगळ्यात जास्त लागते आपल्याला. त्यांचा दर कमी आहे. हो, टेक्स्टाईल सबसिडी आहे. एक्स्ट्रा दर कमी आहे. सबसिडी आहे. हे बघा, टेक्स्टाईलला दर कमी, शेतकऱ्याला फुकट, मराठवाडा त्या विदर्भ भागात त्यांना सबसिडी. आता शेतकऱ्याचा बोजा कमी झाला आहे, कारण सौर ऊर्जा वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना आता ते त्याच्या अगेन्स्ट वीज देत असल्यामुळे जरा आपल्यावर पडणारा बोजा कमी झाला आहे. त्याच्यासाठीच MERCनं सूट दिली, पण ती देखील सरकारने कमी करणार म्हणते ना, आपणच सोलर प्लांट टाकायचे, आपणच त्यांना कमी दरात विकायचे, त्यांना जे पैसे मिळणार त्यातनंच ती वीज स्वस्त करणार, वेगळं काय करणार. ऑलरेडी एप्रिलमधली नवीन जर आता 5 वर्षाचा जर प्लॅन बघितला गव्हर्नमेंटचा विजेचा, त्याचा आपण जे काय गो ग्रीन म्हणायला लागलो आहे, नाही तर सोलरला जायचं म्हणायला लागलो आहे, नाही तर जावा क्लीनर एनर्जीकडं, या एप्रिलमध्ये आता जी काही नवीन पॉलिसी डिक्लेअर झाली त्यामध्ये जे सोलर घालते त्याला महाग पडतं आता, म्हणजे सवलती कमी मिळत आहे. जो फायदा व्हायचा त्या फायदा कमी झाला. असं होतं, सोलर घालताय तुम्ही स्वतःचे खिशातले पैसे घालताय तर तुम्हाला त्यातनं काहीतरी सवलती मिळत आहेत. म्हणजे स्वतः तुम्ही ठीक आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कमी करून देत नाही, तुम्ही स्वतः कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करावा विथ युअर ओन कॉस्ट. आम्ही जनरेटर झालो, जनरेटर झालं. सगळ्यांचे किती मेगावॅटचे प्रोजेक्ट्स आहेत आता कोल्हापूरच्या, किती उद्योजक आहेत. तर झालं उलटं, आता ह्या जे 1 तारखेला रिवाईज झालं, ज्याला एक एप्रिलवरनं 1 मेला ढकललं, आता 1 जूनला ढकललं, हे अजून करत नाही. MERCचं जे इम्प्लिमेंट होत नाही अजून. तर त्या नवीन 5 वर्षाच्या धोरणामध्ये असं दिसतंय की आज इथल्या म्हणजे आता समजा एक फाउंड्री उद्योग म्हणून इथला प्रॉमिनंट उद्योग, त्या फाउंड्री उद्योगानं जर सोलर घातलं नसतं तर त्याला आजचा दर त्याला कमी पडला असता. सोलर घातलाय म्हणून त्याला वीज दर महाग पडतो. थोडक्यात सवलत कमी केली त्याच्यावरची, त्याला जे काय त्यातनं जे काय बेनिफिट्स मिळायचे ते बेनिफिट्स कमी केले. 1 रुपया 30 पैसे सवलत कमी झाली. माझ्याकडे ते टोटल कॅल्क्युलेशन आहे, ते आता मला पाठ नाही आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मला आमच्या लोकांनी म्हणजे जेव्हा ते बघत होतो तेव्हा ते हे कळालं की आपला जर सोलर प्रोजेक्ट नसता तर आज आपलं लाईट बिल कमी आलं असतं. सोलर आहे नाही, तेवढं नाही होत, तसं नाही गणित होत, पण नाही मी तुम्हाला दाखवत होते माझ्याकडे आहे प्रोजेक्शन प्रॉपर. फायद्यात तोटा झाला. हां, फायद्यात तोटा झाला. तेच आपल्याला 5 रुपये फायदा होत होता समजा, तर तो आता 4 रुपयावर. हां तो ड्रॉप झाला ना. पण नाही तर त्याला प्रोजेक्ट म्हणून बघायला पाहिजे ना. कोट्यावधी 4 आपलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ती 4 वर्षाची होती, ती 5-5.5 वर्ष. ROI जो 5 वर्षात यायचा सोलर प्रोजेक्टचा, तो एक 7-8 महिन्यानं वाढते. आता जवळजवळ 6 वर्षाला गेला तो आता ऑलमोस्ट. बऱ्याच उद्योजकांनी जे सोलर प्रोजेक्ट आता केलेले आहेत त्याचं आता जर बघितलं तर MSCBनं आता त्यांचा वीज गळतीचा अधिभार वाढवला. थोडक्यात आहे ना, इकडे एका साईडला आपण ग्रीनर एनर्जी म्हणतो, दुसऱ्या साईडला धोरण असं व्हायला लागले की त्या ग्रीनला पोषक पाहिजे ना. सगळ्या यावं पुढं तुम्ही MECBचा भार तुम्ही घ्या थोडा, असं म्हणूया. ते खरं उलटं व्हायला लागले. एक साईडला आपण गो ग्रीन म्हणतोय, भारताला 2030 पर्यंत तिथं 47 पर्यंत तिथं नंबर 1 होणार म्हणून आपण होते सोलरमध्ये. आणि दुसऱ्या साईडला दिसत नाही की ज्यानं सोलर प्रोजेक्ट घातलाय त्याला सवलती आता कमी, मागच्या वेळेला जेवढ्या होत्या त्यापेक्षा कमी केल्या. आता त्यामुळे 5 वर्षात ज्या तुमचा प्रोजेक्ट नील होत होता या सगळ्या बेनिफिट्समुळे, थोडक्यात तुम्ही स्वतःची जनरेट करताय म्हणून तो आता 6 वरती गेला. ते म्हणतात की स्वतः आम्ही इनइफिशियंट आहे,
आम्ही जनरेट करायला तर आम्हालाही करून देत नाही असं थोडं येते. आता ESG जो प्रकार आहे, एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स, हा बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांना कंपल्शन होणार आहे आणि 2026 पासून त्याचं ऑडिट पण होणार आहे. ज्या BSEवर टॉप 50 काय 100 कंपनी आहेत, 1000 कंपनीज आहेत, त्यांचे जे सप्लायर्स आहेत त्यांना ते कंपल्शन येणार आहे. मग हे ESG आपण कसं अचीव्ह करू शकतोय, सोलर म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, वेस्ट मॅनेजमेंट, हे असं बरंच आहे. म्हणजे प्लास्टिक अवॉइड करा, झिरो प्लास्टिक वगैरे असं सगळं येणार आहे. हे काय सगळं कारखानदारांनीच करायचं असं काय का, थोडं सरकारने पण त्यात हे केलं पाहिजे. आणि जे काय म्हणतात ते जास्तीत जास्त वापरतात त्यांच्यावर सगळं लादणे कितपत योग्य आहे, मला जरा ते हे वाटतं. कारण आता बऱ्याच कंपन्या बाहेरच्या युरोपच्या इको ऑडिटसाठी प्रेशराईज करतात. इको ऑडिटमध्ये हेच गोष्टी आहेत की तुम्ही किती ग्रीन एनर्जीसाठी जर आत्तापासून आपण नाही पुढाकार घेतला तर ते आपण ऑडिट पण 2028 काहीतरी तरी डेडलाईन आहे, 26 आहे ना ते. हां, हे जी ना CBAMची युरोपला जाणारा आता ह्याच्या पुढं सगळा जर तो होईल, हां, तुम्ही किती कार्बन इमिट करता ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागणार तिथं. हा CBAM 1 जानेवारी 26ला चालू होणार आहे. आपल्याकडं काय तयारी आहे, काहीच नाही आहे ती, म्हणजे कोल्हापूर सच नाही ओव्हरऑल. तर हे कुठंतरी ह्याला पूरक असणारे पॉलिसीज जर झाल्या तर तिकडं पण होईल, इकडं पण होईल. इकडं घालायचं म्हटलं तर आता इकडं सरकारची धोरण उलटं व्हायला लागलं. आणि दुसऱ्या साईडला आता फॉरेन युरोपनं सांगितले 1 एप्रिलनंतर 1 जानेवारीनंतर तिकडं तुमचे टॅक्सेस वाढायला सुरू होणार, कारण तुम्ही किती कार्बन लिमिट करता त्या प्रोडक्टला हे तुम्ही डिक्लेअर करायचं. नसेल तर तो इम्पोर्ट टॅक्स लावणार, ते महाग होणार, तेवढं महाग होणार, म्हणजे तुम्ही इनकॉम्पिटंट होणार आहे. आता हळूहळू ऑलरेडी रेसिप्रोकल टॅरिफचं तलवार आहे. अमेरिका इकडे वेगळं खेळायला लागलं, युरोप आता वेगळं करायला लागलं. आणि कोल्हापूरचं जसं ते म्हणत आहेत की 2 पद्धतीनं बघायला पाहिजे. एक तर आता पारंपरिक आपले जे काही विषय आहेत ते एक, आणि पुढं जाऊन काय कसं बघायला पाहिजे फ्युचरिस्टिक याच्यासाठी. आताची जर करंट हॉट बर्निंग इश्यूज म्हटले तर MIDCचा पत्ता नाही. म्हणजे आज आपण म्हणतो की मोठा कारखाना यावा, आहे त्या कारखानदाराला एक्सपान्शनसाठी जागा नाही आहे, ही आजची मूळ अवस्था. आणि कुठेही प्रोजेक्शन काही दिसत नाही आहे की कधी वाढणार आहे. दुसऱ्या साईडला विजेचं जे म्हणतोय ते वीज दर आज 20 वर्ष झालं सगळे उद्योजक भांडायला लागले, पण कोल्हापूर पारंपरिक हा पॉवर कन्झम्पशनमध्ये जास्त आहे. तर त्यासाठी कुठेही काही आत्तापर्यंत काय सकारात्मक काही झालेलं नाही. तिसऱ्या साईडला बेसिक जे काय आता ITI नाहीतर अजून काय स्किलसाठी अजून सपोर्ट पाहिजे, तो कुठं अजून तेवढा होताना दिसत नाही आहे. असोसिएशन्स पुढे येऊन बऱ्याच गोष्टी करतायत, व्हॉलंटरीली असोसिएशन्स करायला लागलेत वगैरे, तर तेवढं ते होत नाही आहे. आणि आज नवीन जी पिढी आहे त्यांना कुठं तर अशा फाउंड्री इंडस्ट्री नाही तर असे हात काळे करायची इच्छा नाही आहे. त्यांना आज ते पुण्याचं ग्लॅमर आहे, सॉफ्टवेअरचं ग्लॅमर आहे, सगळ्यांना ते तिकडं जायचं आहे, काय तर नवीन शिकायचं आहे. आज असं इंजिनिअरिंग नाही तर डिप्लोमा झालेला असा कोण म्हणत नाही की मला फाउंड्रीमध्ये काम करायचं आहे. ते काय अडीअडचणी झाल्या तिथं 2-3 वर्ष धक्के खाल्ले की मग इथे येतात परत, अशी परिस्थिती व्हायला लागली. त्यामुळे ते माणसं स्वतःच ट्रेन करायची, स्वतःच सगळं करायचं हा प्रकार चालू आहे. त्यामुळे हे बेसिक गोष्टी आपल्या अजून आपण त्यातनं बाहेर आलेलं नाही आहे. दुसऱ्या साईडला मोठं बोलायचं म्हटलं चांगलं कोल्हापूरच्या प्रगती, म्हणजे हे कधी जेव्हा आपण 100 वर्ष उद्योगनगरी म्हणतो आपल्याला, म्हणजे मध्ये एका कुठल्या तर प्लॅटफॉर्मवरती महिन्यापूर्वी आपण ते एक हे जे औरंगाबादच्या ते निर्लेपवाल्यांना बोलवलं, राम भोगले आले, त्यांना आपण बोलवलं चीफ गेस्ट म्हणून एका कार्यक्रमाला. तर ते सांगू ते एक टाईम म्हणजे कोल्हापूरला यायला मिळालं आजपासून 50 वर्षापूर्वी, तर या उद्योगनगरीत यायला लागलं म्हटल्यानंतर उद्योजक म्हणून आम्हाला एवढं वेगळं वाटायचं की नाही बाबा इथं आम्हाला जाऊन बघायचं आहे काय करतात लोक, कसं आहे, म्हणजे यांचं कुठं ऐकायला. आज कुठे गेला औरंगाबाद, ह्याला बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तिथल्या पॉलिटिकल विल एक आला, ऑफकोर्स तिथल्या लोकांची उद्योजकता हे पण आपण त्यांना मानायला पाहिजे. म्हणजे त्यांनी हातात हात घेऊन जे काय त्यांनी तेव्हा केलं, म्हणजे त्यांनी सगळ्या मोठ्या कंपन्यांना रेड कार्पेट दिलं. 80-85 सालची गोष्ट. प्लस टोयोटासारखी कंपनी आली, गव्हर्नमेंटनं तेव्हा स्वतः बजाजला तिकडं शिफ्टिंग हे प्लॅन दिल्यामुळं, म्हणजे रिजनल इम्बॅलन्समुळं गव्हर्नमेंटनं पण त्यावेळेला मे बी थोडंसं पार्ट ऑफ कंपल्शन केलं असेल. बजाजसारखी कंपनी दिल्यामुळे एक वेगळं डिरेक्शन लागलं. आज कसं आहे कोल्हापूर हे सगळे अँक्सिलरी युनिट्स आहेत. कोल्हापूर इज ट्रेडिशनली अँक्सिलरी युनिट.
इथं कोणीही मोठा असा OEM नसल्यामुळं असा एक तशा टाईपचा व्ह्यू कोण आणून देत नाही. आपल्या इथं जेवढी काही लोक धडपडायला लागले आहेत, सगळे चांगला प्रयत्न करायला लागलेत, तर तो एका लेवलपर्यंतच जातो. इथं तेच जर एक मोठी कंपनी आली आणि ती जर सांगायला लागली तर ती पुढच्या 50 वर्षात काय तर बोलेल. आपला व्ह्यू मे बी 10 वर्षापर्यंत जात असेल आपल्या इथल्या. मी इथल्या उद्योजकाला कमी म्हणत नाही, तर शेवटी कसं आहे एक पॉलिसी मॅटर यायला लागतं. उद्योजकाची पण डेव्हलपमेंट होईल विचारसरणीची. मोठा ती विचार तेवढीच राहते, कितीही चांगला उद्योजक असून दे तो तेवढाच राहतो. आणि असं आता हे जर औरंगाबादचं झालं काय की त्यांच्याकडं 1970 साली वगैरे त्यांच्याकडं बजाजसारखी कंपनी गेल्यामुळं जी हजारो एकरमध्ये त्यांनी चालू केलं आणि त्यांचा व्ह्यू तेव्हा त्यांनी तो ETP STP प्लांट लावले जे आज चालू आहे 40 वर्ष. आपण कागलला 20 वर्षापूर्वी लावलेला प्लांट 5 वर्षात फुल झाला. म्हणजे हा तिथला व्ह्यू. हा तेव्हा उद्योजकांना फार माहिती पण नव्हतं STP ETP 20-25 वर्षापूर्वी जेव्हा कागलचं झालं तेव्हा. आज उद्योग मोठा यावा आपण का म्हणतो, म्हणजे इट इज नॉट की फाउंड्री आणि मशिनिंगसाठीच काहीतरी यावं, एखादी इंजिनिअरिंग कंपनी यावी नाही तर हे कल्चर पण जसं आता उद्योगमंत्र्यांनी माननीय उद्योगमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात कोकोकोला आणलं. आता कोकोकोलाचं काम चालू आहे, 3,500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. असं पण काहीतरी येऊ शकतं ज्याचा कोल्हापूरचा संबंध नाही आहे. एक वेगळे इकोसिस्टम डेव्हलप होईल. म्हणजे आज प्लास्टिकच्या बॉटल कोणाला बनवून माहीत नाही, तर आणि काय कोणाला माहीत नाही, नाहीतर त्या रिलेटेड आज टॅक्सी बिझनेस म्हणा, तर एक वेगळ्या किती संधी वेगळ्या चालू होऊ शकतील ह्यातनं. नाहीतर लेबर लोकांसाठी एक टाउनशिप म्हणा, असं कुठं नाही आहे. औरंगाबादला जर बघितलं तर ह्याच्यावरती पण भरपूर काम झाले. लेबर लोकांसाठी टाउनशिप झालेले आहेत. आपल्या इथं कागल MIDC झाली कारण आजूबाजूला 10 किलोमीटरमध्ये काहीच नाही आहे. आता शिरोलीचं उलटं प्लस पॉईंट हा की शिरोलीला लोकच तिथं वस्त्या करून जे राहिलेले आहेत त्यामुळे ते कनेक्टेड झालेले आहेत. कागलला आज लोक नाही यायचं कारण पण ते आहे 10-20-30 किलोमीटर असं काही नाही आहे. कोल्हापूरमध्ये बेसिक सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं डेव्हलप व्हायला सिटीतला पण पार्ट, म्हणजे आपल्याला बाहेरची स्किल्ड मॅनपॉवर देखील मॅनेजर लेवलला येऊ शकते. आज ती काही येत नाही. कॉर्पोरेट लेवलची शिक्षणाची पद्धती आपली बरोबर नाही. इथं बाकी संध्याकाळचं सोशल लाईफ काही नाही. ही लोक बाहेरनं येऊन इकडे मॅनेजर उद्योजक स्वतःच्या डोक्यानं जेवढं पळवू शकतोय तेवढा तो आता त्या लेवलला टेकला आहे. कारण ह्याच्या पुढं जायचं असलं तर त्या कंपन्यांना कॉर्पोरेट आउटलुक यायला पाहिजे. कॉर्पोरेट आउटलुक जर आणायचं असला तर बाहेरचा माणसं यायला पाहिजे, बाहेरचं इथं वेगळं फ्रेश ब्लड यायला पाहिजे. हां ते थिंकिंग येणार ना, ते आणायचं डायलिसिस व्हायला पाहिजे. स्पर्धा वाढलेल्या आहेत. उद्योजकाचं डायलिसिस व्हायला पाहिजे. होय, नाहीतर आज काय आहे आपल्या हिशोबानं जो कोण वरती चालवायला लागलाय तो त्याच्या पद्धतीनं आहे. आता मला आणि ह्याच पॉईंटवरती बोलायचं होतं. कोल्हापूरचा आत्तापर्यंत झालेला विषय जो आहे, आता एक मोनोग्राफ कोल्हापूरला आलं. मोनोग्राफ ही मल्टीनॅशनल कंपनी होती आणि म्हणून कोल्हापूरमध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या. आज मी तुम्हाला सांगतो माझी जी गिअर टेक्नॉलॉजी आहे ती मी मोनोग्राफमधनं घेतली आहे. नाही तर मला गिअर ग्राइंडिंगचं मशीन काय असते काय कोल्हापूरला कुणाच मिळालं नसतं. तर ह्या गोष्टी घडत गेल्या. ह्या कशामुळे गेल्या, हे मल्टीनॅशनल एका कंपनीमुळे घडलेलं एक उदाहरण आहे. आता जसं मंगेश म्हटलं त्याप्रमाणे मोठ्या कंपन्या औरंगाबादला आल्यामुळे औरंगाबादचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं त्याच्यामुळे झालं. त्या कंपन्यांना ते गरजेचं होतं, पाहिजे असतं, त्यामुळे ते डेव्हलप केलं. आणि आपला विचार आता STP सारखा विचार आज कागलला आम्ही जे STP केले ते आपल्याकडे आत्ताच फुल होऊन बसले. पण त्यावेळी औरंगाबादमध्ये त्या लोकांनी एवढ्या मोठ्या STP केल्या 20-30 वर्षापूर्वी. तेव्हा एक्सपांडेबल पाहिजे, लीडरशिप पॉलिटिकल पण पाहिजे आणि उद्योजकांची पण पाहिजे, दोन्ही पाहिजे. बऱ्याच गोष्टी मोठ्या कंपनीच्या इंटरनॅशनल मल्टीनॅशनल असू दे किंवा गव्हर्नमेंटची कंपनी डेव्हलप होत जातात. त्यासाठी मोठा उद्योग कोल्हापुरात येणं फार मोठं. एक कोल्हापूरला ऑटोमॅटिक एक विजन येते, तो सांगू शकेल की 20 वर्षानंतर काय लागणार आहे कोल्हापूरला. आज साधा एक चांगला एअरपोर्ट झाला आणि कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे किती बिझनेस वाढला बघा. म्हणजे टुरिझम असेल किंवा इंजिनिअरिंगच्या लेखीला तर आमच्या बाहेरसना पण यायला सोपं पडतं म्हणून ते आवर्जून मग येतात. नाहीतर पूर्वी आम्हाला जायला लागायचं पुन्हा मुंबईला त्यांना भेटायला, तो इथं येईपर्यंत थकायचा. त्या दिवशी काम नाही करायचं. टुरिझम इंडस्ट्रीसुद्धा कोल्हापूरला वाढण्याची शक्यता आत्ताचा जो काही गव्हर्नमेंटचा प्लॅन दिसतोय त्यामुळे ती सुद्धा वाढणार आहे. हे एअरपोर्टसुद्धा शॉर्ट पडेल असं मला वाटतंय काही दिवसांनी. चांगली गोष्ट आहे. पण आपण इंडस्ट्री वाढाव्या म्हणजे आपलं कागल MIDCमध्ये आज जागा किती मोकळ्या आहे. राजकीय लोकांनी 50-50, 60-60 एकर घेऊन ठेवले आहेत. आज कॉमन माणसाला जागा मिळत पाहिजे. मी त्याला फेस करते.
मी त्याला फेस करते, कारण मी गेली 2 वर्ष जागा बघते एक्सपान्शनसाठी. माझी पुढची पिढी म्हणजे मी आज एक उद्योजिका आहे. आज ह्या क्षेत्रामध्ये खूप लेडीज कमी आहेत, अगदी बोटावर मोजण्या इतक्या लेडीज आहेत. पण आम्ही जे फेस करतो आहे, आणि आता माझी पुढची पिढी ही माझी मुलगीच आहे, म्हणजे ती एक लेडीज आहे. ती आता मी जे फेस करते ती म्हणते मी आता बाहेरून शिकून आली आहे ती. मग जर मला इथे जर पुढे वाढवायचं आहे तर तू मग मी जे फेस करते ते मला फेस करायला लागणार आहे. मग हे आपण पुढे जाणार कसं? तर ह्या आता जागा आम्ही बघतोय तर राजकीय लोकांनी एवढ्या घेऊन ठेवल्या मोकळ्या आहेत. मग ते डेव्हलप होणार कधी, उद्योजक येणार कधी आणि वाढवणार कधी? हाही एक आहे. कुशल कामगारांचा तर प्रश्न आहेच, तो तर सगळ्यांनाच पडतोय. तो दुसरं लाईटचं आहेच, विजेचा पण आहेच की आपण कम्पेअर केलं तर गुजरात आणि ह्याच्यात आपली कॉस्ट वाढते, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते, ते तर आहे. एक्सपोर्टचं म्हटलं तर तुम्हाला चायनाशी कम्पेअर करायला लागतं. ह्या गोष्टी म्हणजे राजकीयदृष्ट्या त्यांनी विचार करावा आणि पुढचा उद्योजक आणि पुढच्या पिढीने कसं पुढे जावं ह्याच्यासाठी पण त्यांनी थोड्या म्हणजे लेडीजला सवलती द्याव्या. ह्याच्या आपलं सबसिडीमध्ये वगैरे आहेत तेवढ्या, त्याच्या पलीकडे मी तरी फेस केलेल्याच 25 वर्ष मी एक उद्योजिका म्हणून काम करते, पण बरेच मला फेस करायला लागलेले आहेत काही गोष्टी. त्या पुढच्या पिढीला येऊ नयेत असं माझी एक अपेक्षा आहे. आज ज्यांचे उद्योग होते त्यांचीच मुलं आज उद्योगधंद्यामध्ये आली तर येत आहेत, अन्यथा नवीन उद्योजक कोल्हापुरात तयारच होतो. एक मॉनिटर करण्यासारखी गोष्ट अशी आहे, मुद्दाम आम्ही सगळ्यांनी मॉनिटर करावी. मॅडम साहेब ते म्हणाले की राजकीय लोकांच्याकडे जमिनी जातात. तर MIDC आता 2 त्यांनी MIDC डिक्लेअर केलं, एक विकासवाडीची आणि दुसरी आकीवाटची जी येणं गायरान आहे. 750 हेक्टर आणि 550 हेक्टर असे काहीतरी टेंटेटिव्ह रिजर्च क्षेत्र आहे. तर तो लेआउट करताना एक जसं मंगेश पाटील साहेब म्हणाले मोठी एखादी कंपनी फोकस करावी, त्याला तिथं आणावं, त्याला पाहिजे तेवढी जागा द्यावी आणि त्याला सब्जेक्ट टू की ह्या इंडस्ट्रीचा तुम्ही किती कारभार वाढवून देणार, किती काम तुम्ही देणार ह्याच्यावर ते वेगळं. आता किर्लोस्कर ऑइल इंजिन आली, किर्लोस्कर ऑइल इंजिन कोल्हापुरात काहीच फरक पडला नाही, तेवढा व्यवसाय नाही वाटला. उलट आमच्या तुम्ही कंपल्शन करू शकत नाही हो, कारण शेवटी धंदा जरी दिला तरी त्या माणसाला करता नाही आला तर तुम्ही असं एका दुसरं होतं. किर्लोस्करची गोष्ट मला वाटतं की बऱ्याच सप्लायर किर्लोस्करचे कोल्हापुरात आहे मेजर सप्लायर, त्यामुळे कोल्हापुरात काही जास्त करून नाही म्हणावं तेवढं नाही. असं फोकस करावं आणि तो लेआउट आता इव्हन ते किती क्षेत्र बांधायचं ह्याचं कंपल्शन MIDC करते, तर किती दिवसात बांधायचं हे करत नाही. हे उदाहरणार्थ आता प्लॉट एरियाच्या 40% तुम्ही बांधकाम करायला पाहिजे. BCC घेईपर्यंत तुम्हाला मुदत 5 वर्षाची असते, तर 5 वर्षानंतर 10 वर्ष 12 वर्ष झालेले अजूनही आहेत. कमी केले आता का 4 वर्ष नाही, स्ट्रिक्ट झाले. 2 वर्ष आले काढून किती घेतली, पुढचं काय बोलत नाही, तिच्यावर पेनल्टी बसती, नंतर पेनल्टी भरून ते रेग्युलराईज करतात, तर ती जागा त्याच्याकडेच राहते. आता एक आहे पेनल्टी मोठी जास्त केलं 100% पर्यंत केलं ठीक आहे, कारण उपयोग बाकीला काय होतो. बंद पडलेले कारखाने पण ॲक्वायर केले पाहिजे. बरेच वर्षात लिटिगेशनमध्ये कारखाने तसेच बनतात. बंद पडलं मोकळ्या जागा करू शकतो, बंद पडलेला करू शकत नाही, मोकळ्या जागाच करू शकतो. एकदा प्रोडक्शनमध्ये गेला की त्याला ॲक्वायर करणं एवढं सोपं नाही आहे. काय केले माने साहेबांचं फक्त नाव आहे ते. आतापर्यंत परिस्थिती तशीच आहे सर. कोल्हापुरातला उद्योजक स्वतःच्या ताकदीवरच इथपर्यंत आलेला आहे. औरंगाबादच्या उद्योजकांनी तोंडावर सांगितलं की ती परिस्थिती आज राहिलेली नाही आहे जी आम्ही 50 वर्षापूर्वी बघायचो उद्योग नगरी म्हणून. आज MIDC तिथं जी झाली 10,000 एकरमध्ये, त्यांनी जपान गव्हर्नमेंटला हाताशी धरलं. जपान गव्हर्नमेंट आणि MIDC मिळून तिथं ऑरिक सिटी म्हणून बनवली. 10,000 एकरमध्ये आज टोयोटासारखी कंपनी 25,000 कोटीचे इन्व्हेस्टमेंट घेऊन येते. हे कुठल्या कुठे गेलं म्हणायचं. तर आता सगळ्या असोसिएशनने मिळून कोल्हापूर फर्स्ट ही संकल्पना चालू केली. त्याला किती जोर, औरंगाबाद फर्स्टच्या धर्तीवरतीच आहे. किती जोर. पुण्याचा किंवा तिकडून नॉर्थून कोण आलं समजा XY कस्टमर नवीन कस्टमर आला
MIDCत कुठल्या कसं आत जायचं हे कळत नाही, कन्फ्यूज असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठं साईन बोर्ड. आता ठीक आहे रस्त्याचं काम चालू आहे, तर कुठं असं स्मूथली कुठं येऊ शकते काही पूर्वी देखील रस्ते जे केले मोठा डाट आहे की कंटेनर आत जाऊ शकत नाही. हो लाजीरवान आहे ते. आपणच तूच मागतो की मला हे काढलं होतं बरोबर आहे. मोठ्या गाड्यात जाऊ शकत नाही. आमचं 60% एक्सपोर्ट आहे मोऱ्याचा. आज कंटेनर गोल फिरायला काही गोकुळेश्वरमध्ये प्रॉब्लेम येतो, अडकून बसतात. आणि कंटेनर पार्किंगची जागा होती ती कुठे गेली जरा शोध लावा. गेटच्या दुरुस्तीसाठी वेगळं बजेट असते, कारण ते मागं पुढे करणारे गेट बऱ्याच वेळा पाडलेला असते. हे पार्किंगच्या जागा सुद्धा शिल्लक ठेवलेली नाही त्यामुळे. शिरोलीला तर कुठं पार्किंगच नाही, एक होतं ते पण देऊन टाकलं. आणखीन एक विषय म्हणजे लाडक्या बहिणीमुळे आहे आपल्या ज्या सबसिडीज आहेत, कॅपिटल इन्सेंटिव्ह सबसिडीज आहेत त्या तर बऱ्याच रखडलेल्या आहेत. बऱ्याच उद्योगांचे आता नवीन एक्सपान्शनसाठी जर काही आता बाबा असतील तर पुढं जायचं कसं हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण जाऊच नाही म्हणून बहुतेक बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जाऊच नाही, त्या पद्धतीनंच असं केलेलं आहे. त्यामध्ये पण उद्योजक अडका लागलेत आता. पण बऱ्याच लोकांचे काही बाबा पुढचे प्लान असतात त्या सबसिडीजवरती, पण ते आता रखडलेले आहेत सध्या. ती सरकारकडे असलेली आपली अनामत ठेव आहे असं समजूनच काम करायचं. होय, तुम्ही उद्योग सर्वाईव्ह करू शकता. पण ती कधी मिळणार? GST मध्ये विषय फार मोठा आहे. जे प्लॉट लोकांनी ट्रान्सफर केलेले त्या लोकांना मला वाटते 16-17 सगळे प्लॉट ट्रान्सफर झाले, सगळ्यांना GST नोटीस आता आणि ती काय नाही ह्याच्या कोर्टाची ऑर्डर झाली. गुजरातच्या हायकोर्टची ऑर्डर झाली, पण त्या ऑर्डरला GSTनंच सुप्रीम कोर्टात चॅलेंज केले आणि सुप्रीम कोर्टात GSTलाच चॅलेंज केलंय आणि ती GST आम्हाला इकडे नोटीस करावं. आज MIDCला कर्ज घ्यायची वेळ आलेली आहे. हे जे दुर्टप्पेपणा आहे गव्हर्नमेंटचा हा पण उद्योजकांना फार घातक आहे, फार घातक आहे. आणखीन एक विषय आहे, कारण सरप्लस असलेली कॉर्पोरेशन की जर सप्लायर फाउंड्रीला किंवा मशीन जॉबला मटेरियल देतो, कास्टिंग देतो, त्याचा GST आम्ही भरतो. GST भरल्यानंतर तो मागचा जो सप्लायर असतो तो जर डिफॉल्ट झाला तर तो आम्ही लायबिलिटी आमच्यावर लायबिलिटी आमच्यावर भरायला लावत आहेत. माझ्या स्वतःच्या बाबतीतलं एक उदाहरण आहे, 58 लाख रुपये माझ्याकडे वगैरे आले. हे GST फार विचित्र काम करायला लागलंय. 2017 पासून 1.5 कोटी रुपये भरले लोकांनी. धंदा पण आम्हीच करायचा, तो भरतोय का नाही आम्हीच बघायचं, त्यांना भरलं नाही तर आम्हीच डिफॉल्टर. आपल्याला धंदा चालवायचा म्हणून आम्हीच भरायचा, त्याचा पण ड्यू आम्हीच भरायचा आणि आम्हीच चालवायचा. असे सवलती जे सरकार देते ना त्याचा परिणाम आहे. आता MIDC सारखी कॉर्पोरेशन जी कॅश सरप्लस होती ती आता कर्ज घ्यायची तयारी चालू आहे. घेतलंय म्हणतात ते. आता ते ऑनलाईन झाल्यामुळे का तर लाडक्या बहिणीला यांच्याकडे जे पैसे गेले MIDC GSTचं काहीच कळत नव्हतं, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा संबंध काय MIDCच्या ऑर्गनायझेशनचा गेल्या वर्षीपासून त्यांच्या तुम्हाला भरायच्या वेळेला कळतं कोणी भरले. मागा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, जे एक्सपोर्टर्स आहेत, जे पॅटर्न्स टूल्स करतात, त्याच्यावरती बाहेरचा कस्टमर, ओव्हरसीज कस्टमर तुम्हाला कधी GST सारखी गोष्ट तुम्हाला देणार नाही. तर इथं GST त्याला आपल्याला लावावं लागतं, आपल्याला ते भरावं लागतं. ती कर्नाटक हायकोर्टची ऑर्डर आहे ती. होय, आता करायला लागत नाही. आता आपण मला वाटतं लावलं अजून पण आहे. कर्नाटक हायकोर्टने दिले नाही GST लागणार म्हणून एक्सपोर्टवरती पण एक्सपोर्ट बिलिंगवरती. आधी ते एक्साईजमध्ये तेवढं बॉन्ड आहे. जरासं उभारून बोललात म्हणजे आम्हाला ऐकू येईल. तिथं कोल्हापूर फर्स्टच्या कार्यक्रमामध्ये दादा म्हटले होते की कोणत्या कंपन्या कोल्हापूरला येणार आहेत लिस्ट द्या. कोल्हापूर ते फक्त महिला मारण्यासाठी तुम्ही लिस्ट दिली की लिस्ट राजकीय लोकांना तुम्हाला कसं ग बसवायचं हे त्यातलं एक मोठं उदाहरण आहे. आम्हीच जर कंपन्या तुम्ही सुचवल्या, आम्ही कंपन्या आणणार आहे का? तो उद्योग कंपन्या येणार कोणामुळे येणार? मग हे दावोसला जातात खर्च करून, ते काय करतात मग तिथं जाऊन? मुंबईला सगळ्या कळणार कुठल्या कंपन्या यायला लागल्या, त्यामधल्या कोल्हापूरला कुठल्या ओढायच्या हे त्यांनाच कळणार आहे.
कुठली फॉरेन कंपनी डायरेक्टली कोल्हापूर MIDCला पत्र देणार नाही. त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे तर ते महाराष्ट्र सरकारला दे ना, सरकार ठरवेल तुम्ही इकडे जावा तिकडे. गव्हर्नमेंट थ्रूचा रूट आहे, हा गव्हर्नमेंट थ्रूचा रूट आहे. त्यामुळे तिने जर हा प्रश्न केला तर आम्ही काय बोलायचं याच्यावर. त्यांनी मार्केटिंग केलं पाहिजे, त्यांनी इथली परिस्थिती बघितली पाहिजे. एक तो प्लॅन केला पाहिजे की इथे ह्या इंडस्ट्री येऊ शकतात. इथं 5 प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. फूड आहे, टेक्स्टाईल आहे, फाउंड्री आहे. अशांना जे योग्य येऊ शकते, ज्यांचं चांगलं हँडशेक होऊ शकते, अशा इंडस्ट्री तिने आणल्या पाहिजे. आज निप्पाणीला जर तुम्ही बघितलं, निप्पाणीचं तर जरा त्या साईडला पण गेला, घाट वरून चढून गेलो आपण, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणत होता, इथली इंडस्ट्री जर बघितली तिथं काचीची इंडस्ट्री आली आहे. हो, तिथं मोठी फाउंड्री आली, 250 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. परत मला सेंट गोबेनचे निम्न काच तिथं होते आता. अशा बऱ्याचशा इंडस्ट्री तिथं आल्या आणि सगळ्यांना संधी दिलेली आहे तिथं. अनेक त्यांनी मार्केटिंग केलं ना, त्यांनी प्रॉपर मार्केट आपल्या इथे जे आलेले आहेत ते त्यांची मार्केटिंगची टीम आलेली आपल्या इथं आणि त्यांनी थोडं ते हे घडवलं, त्याचं एक मीटिंग वगैरे घडवून वगैरे त्यांनी घडवलं. जगदीश शेट्टरनी त्यावेळी बोलवलं होतं, तर तिथं लँडची किंमत 68 लाख रुपये एकर आहे. नाही, तो मुद्दा वेगळा, तो फार मोठा आहे. लाईट त्यांनी इंटरप्ट देऊ शकत नाही म्हणून नाही. आता चालूच आहे, लाईट लोड शेडिंग राहणार म्हणून बरेचसे आपले गेले नाही. एक असा मुद्दा आहे की 5 स्टार ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आपलीच माणसं बसायची, अनस्किल माणसं जे त्यामुळं अनेक उद्योजक नागाला काही यादच आहे, राजकीय लोकांची माणसंच बसायची. हा प्रकार चालू आहे. काय धंदा नाही कधी आमच्याकडे नाही. आणि धंदा करताना थोडंफार ते लोकल लोकांना फार त्रास होत नाही. उद्योजकांना वी नीड टू बाय पीस म्हणतो ना, त्यातला प्रकार आहे. लोकल उद्योजकांना पीस पण एक काहीतरी लागतो. उद्योजक बाहेरचे आलेले उद्योजकांना तो त्रास आहे. नाही, किर्लोस्कर साहेबांचा अनेक प्लॅन येणार होता, त्यांनी बाहेर दुसरीकडे नेला. काय नाही ते तुम्हाला सांगायला म्हणून ते कारण सांगितलं. आणखीन एक आहे, सगळ्या MIDC काही अशा स्वयंपूर्ण संघटना उभ्या राहतात आणि वर्गण्या गोळा करत येतात, नसेल तर धमके देतात किंवा त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हे करत नाही, हा इकडे कुठले नियम पाळत नाही. तर चांगल्या गोष्टी पण अशा आहेत. परवा MECBच्या लोकांनी पण MECBच्या ऑफिसने आम्हाला बोलवून घेतलं. त्यांची सगळी यंत्रणा तिथं होती, लोक होते. त्यांनी काय काय म्हणजे 5 इंडस्ट्री एरियामध्ये काय काय चांगलं केलं आणि त्यांनी केलं स्वतः चांगलं काम, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इथे चांगलं करायला आणि मागायला आहेत आमच्याकडे आणि काय पाहिजे वगैरे. ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या ह्यानं ते एक चांगला उपक्रम चालू झाला आहे. तसं SP साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं सगळ्या इंडस्ट्री एरिया लोकांना, तुम्हाला अडचणी काय आहेत, काय काय आहेत, तुमच्याकडे कोणी खंडणी मागते काय काय काय, हे असे पण थोडं हे चालू झालं आहे. म्हणजे नाही असं नाही, म्हणजे थोडं इंडस्ट्रीला या सेकंड टर्मला ते सगळं चालू झालं. माझ्याकडे कोण मी कशाला सांगतो तक्रार देतोय, तक्रार देत नाही तो लोक. ही लोक तिथे खुल्याम फिरत असतात, पांढरे कपडे घातले बघितलं तर आपण लक्षात घेतो. आता पावती पुस्तक असतात, त्या पावती कागलला हा थोडासा कागलच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं गेल्या आठवड्यात कागलला येण्यास एवढा प्रचंड एक मध्ये त्रास झाला, पण हे धाडशीतले कुठंपर्यंत प्रत्येकाला कुणाला चेस करणं नाही. मग पाटील येतात, मग पाटील की दाखवले सुनील शेळकेंकडे ती माणसं गेली गाडी घेऊन, पांढरे कपडे घातलेले, आणि माझं नाव सांगितलं की त्यांनी 21,000 रुपये दिले, तुम्ही पण द्या. त्यांच्याकडनं 11,000 रुपये घेतले आणि नंतर त्यांनी मला फोन केला, वहिनी तुम्ही दिले का? म्हटलं मी दिलेले नाही आणि आमच्या माणसांनी पण कोणी दिले, खोटी नावं सांगून असं पैसे घेतले. परत चालते कामगारांना पळवून मऊ सापडते तिथं ते चालू आहे. संघटना आता घरा आले तिथं. आपण तिथं राजकीय इच्छाशक्ती पाहिजे की काही ठिकाणी इच्छा दाखवली एकदा काय राजकीयमध्ये आणि आपणच त्यांना ताकद देतो. असं काही नाही. 11 महिन्यासाठी कायदा ते सांगतो. आता कसं आहे, नाही कायदा तसं सांगतो की बाबा तुम्ही असं केलं तर काही लोक 1-2 दिवसाचा ब्रेक देतात, पण तो माणूस असतो ते काम करत असतो, फक्त कागदोपत्री ते चेंज होत असतं. पण असं कधी काय होत नाही. अहो माणसाची गरज असताना त्याला काढायचं धाडस कोण करेल? आणि मुलं पण स्टेपिंग स्टोन सारखा वापर करतात. आज मोहऱ्याचं नाव आहे,
मोहऱ्यांच्याकडनं काम कोण आलं तर चांगले पगार मिळतोय, चांगली जागा मिळते. परिस्थिती पण हे 11 महिन्याचं तुम्ही म्हणताय ना, हा विषय होत नाही आहे, कुठंच होत नाही. नियम सांगतो तसं केलं तरी तुम्हाला अधिकार आहे, पण तसं होत नाही. मला माणसाची गरज आहे, 11 महिन्यात घेऊन काढून कागदोपत्री काहीतरी होत असेल ते, पण 11 महिन्यात माणूस तयार होतोय. एक तर त्यांना तयार झाला माणूस जाऊन आम्ही नवीन माणूस तयार करायला परत 11 महिने आम्ही घालवायचे काय असं सुविधा शून्य आहे. नाही नाही, ग्रामपंचायती आजूबाजूच्या बऱ्याच त्रास देतात. त्यांना प्रचंड फीज आकारली जाते, त्याच्यातनं मोबदला म्हटला तर शून्य, म्हणजे साधा कचरा पण उचलला जात नाही. बाकी रोड सुविधा हे ते बाकी सगळ्या जनरल तर सोडूनच द्यात, तिथे कुठंच काही नाही आहे. तर ते पण आहे ना, जरा गव्हर्नमेंटनं काहीतरी कसं आहे, त्यांच्या भागातल्या जागा गेल्यात म्हणून कधी तर तो एक करार केलेला आहे ग्रामपंचायतींबरोबर. आमचं स्मॅकचं ऑफिस आहे, दारात तिथं मोठा कचरा डेपो आहे. आम्ही काढा म्हणून सगळं केलं. गेली 6 वर्षाला चालू पंचायतचा सगळे जमले होते 15 वर्षापूर्वी. सुरेश मोरे म्हणून कन्यावाडीचे सरपंच होते. ते काय म्हणले, तुमच्या ग्रामपंचायत हे मुद्दा मिनिस्टरच्या मंत्र्यांच्या समोर मांडला. परवा 4 ग्रामपंचायतीनं आम्ही एकत्र घेऊन बसलो. त्यांचा काय असतं त्यांचं ग्रामविकास अधिकारी ग्रामसभा फाळा, त्यांचा फाळा गोळा करण्यासाठी आम्ही आमच्या इथं मिटिंग घडवून त्यांना चहा पाणी देऊन लोकांना आवाहन करून त्यांचा आम्ही 60-70% फाळा आम्ही वसूल करून दिला. फाळा द्यायला आमची नाव नाही, पण जो फाळा तुम्ही आकारताय तो योग्य पद्धतीने आणि योग्य दरामध्ये यायला पाहिजे, हा आमचा विषय आहे. आणि ही लोक थोडंसं दादागिरीसारखं हे तुमचा आता पत्र्याचे साधं पत्र्याचे शेड असेल जे टेम्पररी असेल त्याला सुद्धा तुम्ही फाळा करायचा. RCC प्रमाणे गव्हर्नमेंटच्या JR मध्ये पण एक चूक आहे, गव्हर्नमेंटच्या JR मध्ये चूक आहे की पत्र्याच्या शेडला RCC प्रमाणे आकारावा. त्याबद्दली मला सांगा, वाचण्याच्या शेडला जर तुम्ही RCC प्रमाणे फाळा लागला असेल तर किती योग्य आहे सांगा. 1 लाख रुपये द्यायला तयार होते. आज मी 10 एकरला एक देतोय, शेजारचा 10 एकरला वेगळा देतोय, ते का तर त्याच्या नेगोसिएशन पॉवरवरती त्याची ओळख किती आहे ग्रामपंचायत, तो वर्ण किती देतो त्याच्यावर आहे. सुद्धा विषय फार आणि पुढं भविष्यामध्ये सुद्धा ते त्रासदायक होतील असं पण दिसतंय. कागलसारख्या ठिकाणी जर असं वाढत गेलं तर हे कागलच्या लोकांना सुद्धा त्रासदायक ठरेल असं मला वाटतं. आणि मी पहिल्यापासून बोलतोय, मी मंगेशनं सुद्धा बोलले, एक म्हणजे तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट इथे करायला लागलाय, पण मला एक कागलचं वातावरण काही मला बरं वाटत नाही. हे कसं झालंय, ह्या शिरोली MIDC, गोकुळ MIDC ह्या मॅच्युअर झाल्यात. कागल अजून नवीन आहे, तिथं अजून बरेच उपद्व्याप चाललेले आहेत. ते थोडंसं अजून एक 10-20 वर्षांत ते कुठेतरी जरा स्टेबिलिटीला येईल. नाही, पण कागलचा उद्योजक आता मंगेश सारखा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्याच्या हे लोकल स्ट्रॉंग आहेत, कमी करणार नाही. काय संग्राम, हे लोकल उद्योजक स्ट्रॉंग आहेत, बाकीचे बाहेर आलेले उद्योजक एवढे तरी एक आहे, कागल नसतं तर प्रॉब्लेम आला असता. एक महत्वाचं आहे, वाढ झाली ना आपल्या इंडस्ट्रीचे. काही पण आम्हाला काही नाही, काय माहिती सुविधा द्या. आमचं म्हणणं आलेला माणूस ज्यांना कोल्हापूर माहिती आहे फॉरेनचा, तो पहिला हा म्हणतो की आम्ही तुमच्या सिटीबद्दल स्टडी केले, 50 वर्षात तुमची सिटी वाढलेली नाही आहे. तो कोल्हापूरला छोटंच म्हणून बघतो काय, कारण पॉप्युलेशन आपलं जे कागदावर आहे ते तेवढंच दिसते हो, जरी ते शहर वाढलं नसतं. शहर वाढीचा फायदा काय आणि तोटा काय, कानाचा गड्डा धरून त्यांना सुविधा घेता येईल सगळ्यांना फायदा काय आणि तोटा काय काहीच कोणाला माहित नाही. उलट अर्धवाढ या बाजूला बसलेली अर्धवाढ मागणी तिकडे कधी अशी त्याचा फायदा काय तोटा काय सामान्य नागरिकाला शून्य आहे. बरं, सामान्य नाही, अर्धवाढ झाली बघा काय अगदी शांत आहे. या कृती समितीनं अर्धवाढीचं ते समर्थन करायचं, जे काय आम्ही वाचतोय तुम्हाला एक GR पास आहे, त्याला फार मोठी प्रक्रिया नाही आहे. जे काय आम्ही वाचतोय नाही, आणि कागदोपत्री बाकीचं सगळं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते ऍक्च्युली. नाही, आणि यांना विचारायची गरज नाहीये, एक GR करायचं शासनानं करावं ते फार. अजित पवार आता त्याने पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये अवलंबून पुन्हा ह्या मोठ्या शहरांवरतीच, कारण कोल्हापूरमध्ये एकही मोठा उद्योग नाही आहे. हे जर असताना कनेक्टिव्हिटी कशी पाहिजे, ते एक्सप्रेस हायवे कुठून कुठं व्हायला लागले, तिथं खरं पाहिजेत का नाही आहेत. कोल्हापूर पुणा, कोल्हापूर मुंबई, JNPT असे कुठेतरी एक्सप्रेस हायवे व्हावे. आता जो नवीन व्हायला लागला तो तिसरीकडनंच चालला आहे, म्हणजे आता नाही शक्तीपीठ नव्हे, तो आता पुणा बँगलोर जो व्हायला लागला
तोच की सांगलीच्या पलीकडनं चालू आहे. नाही, आपलं कॅनडा पण हे व्हायचं काम. चाललंय शक्तीपीठ 6 पद्धतीने चाललंय किती वर्ष चाललंय शक्तीपीठ आहे तो साहेब नाही नाही, शक्तीपीठ ते नागपूरच्या नाही, हे- लोकांना गोव्याला एक्स्ट्रा जायचं हायवे म्हणतो. आपल्याला नाही येत. नाही पण आपल्या MIDC मध्ये कोल्हापूरची मानसिकता बदलली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टीला प्रथम विरोध करणं हे आपल्या रक्तात भिनलेलं आहे. ते सगळं बदललं पाहिजे. त्यामुळे ते उगीच आपण नगरी उद्योग नगरी म्हणतो ना, काय सगळं ते म्हणतच मागून तुम्ही पडलं. चालवलं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत हेच भाग्याचं मी आहे. मगाशी म्हटलं ना, कोल्हापुरातल्या उद्योजकांना स्वतःच्या ताकदीवरच काय असेल ते केलेलं आहे आतापर्यंत. बाकी तुमचं कुठल्याही सरकारी याचा तीन उद्योजक म्हणजे तुमची मुलं टेक्निकली साऊंड झाली असेल, वेगवेगळ्या जगाचं हे असेल, सुरू केलं त्यावेळेला उद्यम नगरात कुणाकडे काय ज्ञान होतं सांगायचं? काहीच नव्हतं. अजून आपण असं म्हणतात त्या काळी 1920, 25, 30 साली 250 इंजिन मॅन्युफॅक्चरर उद्यमनगरात होते. 250 इंजिन मॅन्युफॅक्चरर. एक इंजिन करायला आता किती जण आहेत बघा. ऑइल इंजिन ऑइल इंजिन होतेच की. 250 मॅन्युफॅक्चरर असणं एका शहरामध्ये ती साधी गोष्ट आहे काय? बनवलेले आहे. हातानं चावी घासून फाईल ना. ते शाहू महाराजांची कृपा होती त्यांनी ते सगळं पर्क्युलेट केलं. नाही, ही इंजिन मॅन्युफॅक्चरिंग जे झाले कोल्हापूरमध्ये ही शाहू मिलची किंवा शाहू महाराजांची पुण्यही म्हणावं पाहिजे. आणि शाहू मिल आल्यानंतर ह्या गोष्टी घडल्या बघा. शाहू मिलला ज्या अँसिलरीज लागणार त्या अँसिलरीज उद्योगनगरमध्ये तयार झाल्या. आणि असा मोठा उद्योग आल्याशिवाय होऊ शकत नाही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. कला नगरी म्हणतोय ते त्यानंतर शाहू त्यानंतर आता मनोग्राफची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मनोग्राफ आता डाऊन झालं, पण त्यानंतर दुसरा उद्योग आहे कुठे. एक किर्लोस्करांचा जो विषय आला, किर्लोस्कर आले पण किर्लोस्करांच्यामुळं काय जास्त, आणि किर्लोस्करांना सप्लाय कोल्हापुरात भरपूर होतं. मनोग्राफ युनिट 2 विकलं ते कुणी घेतलं ते? अशा गोष्टी कोल्हापुरात नंतर कमी व्हायला लागल्या, मग कोल्हापूर मागं जाण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा मोठा उद्योग जर आला तर कुठेतरी त्याला दिसेल नाही, त्याशिवाय होणार नाही. कॉलेजवर चांगली बिल्डिंग आहे. कॉलेजवर केलं त्यावेळेला काय नाव कोल्हापूरचं कोल्हापूरचं नाव कोल्हापूरच्या मंत्र्यांनी किंवा कोल्हापूरच्या त्या यांनी घ्यायला पाहिजे होतं. कोल्हापूरमध्ये काय ते इन्व्हेस्टमेंट तिन्ही मुख्यमंत्र्यांना सांगून डायव्हर्ट करायला पाहिजे होती. ही राजकीय इच्छाशक्ती कोल्हापूरमध्ये दिसली नाही असं मी म्हणेन. शून्य आहे का आहे? हा प्रॉब्लेम गव्हर्नमेंटला कसा सॉल्व्ह करायचा हा त्यांना चांगला माहिती आहे. आता त्यामुळं या गोष्टीवरती आता बोलायचं म्हटलं तर भरपूर बोलता येईल. ज्याला एवढा विरोध आहे तर MIDC का होऊ शकत नाही? आज मला शक्तीपीठ आपण द्यायला सांगा, लागले. जे विकासवाडीला 500 एकरची जागा आहे गव्हर्नमेंटची आहे, तिथं एखादा उद्योजक गव्हर्नमेंटने द्यायला किती वेळ लागतो गव्हर्नमेंटला? जागेची विषय सरकार म्हणलं तर सोडवू शकतो. गाव उलट गेले चायनाचं जर गव्हर्नमेंटची जागा तिथं मध्ये 250 एकर साहेब, आहे. चायनाचं जर तुम्ही बघितलं सुधाकर काय नाही आकी वाटतं ते पूर्ण गाव गव्हर्नमेंटच्या जागेवरती गव्हर्नमेंटने एखादा मोठा उद्योग आणायला कोल्हापूरमध्ये जास्त वेळ लागणार, चायना- इच्छाशक्ती असेल तर जास्त वेळ लागेल असं मला वाटत नाही. की तेवढी इच्छाशक्ती चायनानं डेव्हलपमेंट केली. चायनाचा एकही स्क्वेअर इंच प्लॉट प्रायव्हेट नाही आहे. सगळी गव्हर्नमेंटची जागा आहे. गव्हर्नमेंट ते लीजवर त्यांना देत असतं. उद्या वाटलं गव्हर्नमेंटला ही रेल्वे लाईन घालायची, इथं बंगला आहे, त्याला सांगतात 3 महिन्याचा कालावधी, तुला ही जागा दिली आहे, तिकडं जायचं आणि म्हणजे कोर्ट कचेऱ्या मध्येच एक घर येते, देऊळ येते, कोण वाट बघत बसत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सगळं याला किती वेळ लागतो? डेमोक्रेसीच्या नावावर फार लाड झाले. हां